छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप समोर येतोय। गोवंश रक्षणासाठी आवाज उठवल्याचा राग मनात धरून फुलंब्री पोलीस ठाणे येथील काही पोलीस अधिकाऱ्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। ही माहिती गणेश शेळके पाटील विश्व हिंदू परिषद गोरक्षा जिल्हा प्रमुख यांनी दिली आहे। अवैध पशुधन वाहतुकीवर कारवाई न करता वाहन सोडून दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे पोलिसांनी सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला जातोय। पीडिताला पोलीस गाडीतून कॅमेरा नसलेल्या खोलीत नेऊन शिवीगाळ धमक्या देत बेदम मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येते। इतकंच नव्हे तर बनावट गुन्हा दाखल करण्यासाठी शासकीय शस्त्रावर बोटांचे ठसे घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोपही करण्यात आलाय। सध्या पीडितावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई व निलंबन न झाल्यास सर्व गोरक्षक आणि राजमाता गोमाता समर्थक आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। या गंभीर आरोपांवर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। 9 वाजता मी स्वतः घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणी बघितलं। पोलीस मदत न मिळाल्यामुळे नियंत्रण कक्षाला पीआय साहेबांना फोन करून माहिती दिली। त्यानंतर पोलीस तिथं आले। त्या गाडीचा नंतर पोलीस आल्यानंतर ती गाडी पण समृद्धीच्या तिथून नागपूरच्या दिशेने जायला लागली। पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग केला। आम्ही पण त्यांच्यासोबत समृद्धीवरती चढालो। नंतर ती गाडी भरधाव वेगाने परत युटर्न घेऊन सांगवीकडे उतरल्यानंतर ती गाडी आमच्या गाडीला उडवण्याचा प्रयत्न करून सांगवीला उतरल्यानंतर समोर खाली गेली। आमच्या नजरेतून ती बाहेर गेली। पुढे गेल्यानंतर आम्ही बघितलं ती गाडी एका टेकड्यावरती रॉंग दिशेला जाऊन त्या टेकड्यावरती गुंतून पडली होती। मालक जो होता त्या गाडीचा चालक तो पळून गेला होता। मी लगेच त्या गाडीचे लोकेशन आणि फोटो पीआय साहेबांना आणि जे घुसंगे म्हणून तिथे आले त्यांना टाकला। त्यानंतर पोलीस मदत यायला जवळपास आम्हाला 1.5-2 तास उशीर झाला होता। थोड्या वेळाने पीआय साहेब त्यांच्या स्टाफसह तिथं आले। आम्ही त्यांना विचारणा केली की का बरं दरवेळेस तुमच्या भागामध्ये असे प्रकार होत आहे, पोलीस मदत वेळेत मिळत नाही, आम्ही वारंवार माहिती देतो तरी कारवाई होत नाही, वारंवार पत्रव्यवहार फुलंब्री पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षक साहेबांकडे केला आहे तरीसुद्धा कायद्याचं पालन होत नाही, आम्ही कायदा हातात न घेता पोलिसांना माहिती देणं आणि पोलिसांकडनं कारवाई करून घेणं हे आमचं प्राधान्य समजत होतो। आम्ही माहिती देत गेलो तरीसुद्धा कारवाई न होत नाही आणि पोलिसांनी पकडलेल्या गाड्यासुद्धा पोलीस फुलंब्री हद्दीमध्ये सोडून देताना आढळून आले। त्याचे व्हिडिओ पुरावे आपण सगळं साहेबांना दिले तरीसुद्धा त्यांच्यावरती काही कारवाई झाली नाही। ह्या सगळ्यांचा राग नक्कीच गोरक्षकांमध्ये होता। सगळ्यांनी साने साहेबांना त्याविषयी जाब विचारला। साने साहेबांनी मात्र उडवडीची उत्तरे नेहमीप्रमाणे दिले। ह्या सगळ्याच्यामध्ये जे गोवंश त्या गाडीमध्ये होते 9-10 गोवंश त्या गाडीत एकमेकाच्या अंगावर पडलेले त्यांची अस्तव्यवस्था बघून गोरक्षक सर्व भावनिक होऊन आक्रमक मात्र झाले होते। पोलिसांविषयी जो राग होता मनात तो होताच। ह्या सगळ्या प्रकारामध्ये तिथं जे पोलीस आलेत ते पोलिसांनी दारू पिलेली होती, सिव्हिलमध्ये होते, दारू पिलेली होती आणि त्यांचं वागणं गोरक्षकांशी बरोबर नव्हतं। त्यामुळे तिथं वाद हा वाढत चालला होता। मी तिथं असताना हार्सोल पोलीस स्टेशनची सुद्धा मी मदत शहर नियंत्रण कक्षाला फोन करून बोलून घेतली होती। त्यानंतर साने साहेबांनी तर उडवडीची उत्तरे दिले, वाद वाढत गेला आणि ह्या सगळ्याविषयी आम्ही त्यांना जाब विचारला। मी साने साहेबांना स्वतः विनंती केली की साहेब तुमचे जे कर्मचारी त्यांना बोलवा आणि अवैध पशुधन वाहतुकीमध्ये काय कायदेशीर बाबी तपासल्या पाहिजे ते तुम्ही त्यांना विचारा आणि त्याचा व्हिडिओ काढत होतो। तर ह्या सगळ्याचं त्यांना सांगता आलं नाही। म्हणजे तिथं आम्हाला ते स्पष्ट होतंच की जे पोलीस कर्मचारी आहे यांना अवैध पशुधन वाहतूक गोवंश तस्करीविषयी काय कारवाई करायची आहे ह्याविषयी सुद्धा त्यांना जी SOP आहे त्याचं नॉलेज माहिती नाही आहेत। जे जिल्हाधिकारी साहेबांचा जो आदेश आहे त्याची त्यांना माहिती नाही आणि ते कारवाई करत नाही। ते सोडून आले त्यांना आम्हाला याच्या आधी मिळून आलेले आहेच। ह्या सगळ्यांचं जे आम्ही त्यांना बोललो ते हे पोलिसांना त्यांना ते सांगता आलं नाही। आम्ही सगळे तर त्यांना जाब विचारत होतोच। त्यानंतर साने साहेबांनी त्यांनी पोलीस स्टेशनला जे आम्ही पत्र दिले होते, तक्रारी दिल्या होत्या त्याविषयी विचारलं, त्याविषयी त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही। हे सगळं त्यांचा हा प्रकार बघता मी स्वतः नंतर साने साहेबांच्या मुरडे साहेबांच्या पाया पडलो आणि म्हणलो साहेब कायद्याचं पालन तुम्ही करा आणि आमचं काही चुकत असेल तर आम्हाला माफ करा आणि मी घरी जातोय, माझ्या मागं कोणी येऊ नका। ते माझ्या मागं सगळे फिरत होते। त्यांना तिथं काही वाद होईल याची आशंका होती। ठीकच आहे, त्याच्याबद्दल काही हरकत नाही। ते माझ्या मागं फिरत होते। त्यानंतर मी शेकोटीवर जाऊन शेकायला बसलो तर लगेच त्यांनी मला सगळ्यांनी पकडले की तुम्ही कायदा हातात घेऊ नका, तुम्ही गाडी जाळसाल वगैरे असं त्यांना त्याचा संशय होता। एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून तिथं काही घटना घडू नये म्हणून त्यांनी मला धरणं, गाडीत बसवणं किंवा मला बाजूला घेऊन जाणं
ठीक होतं, चुकीचं नव्हतं, मान्य होतं. पण तो जे प्रकार होता तो अनैसर्गिक होता. ज्या लोकांनी मला पकडले, दारू पिलेले होते, त्यांची मला ओढताड, त्यांची मला धक्काबुक्की करण्याची जी पद्धत होती ती नैसर्गिक नव्हती. त्यांनी तर एक तर दारू पिलेली होती आणि ते मला त्यांनी गाडीत लोटल्यानंतर त्यांनी मला तिथं लोटालाटी करत धक्काबुक्की करण्याचे प्रयत्न केले. गाडीत जेव्हा आम्हाला त्यांनी बसवलं, आता आम्हाला साहजिक वाटलं की बाजूला कुठं पोलीस स्टेशनला घेऊन जातील. माझे अंगरक्षक माझ्यासोबत मला गाडीत बसेपर्यंत होते. त्या सगळ्या घटनेचे व्हिडिओ पण चालू होते. व्हिडिओमध्ये त्या सगळ्या घटना आलेल्या आहेत. त्यांनी मला सगळ्यांनी मला असं धरून गाडीमध्ये बसवलं. मात्र गाडीत बसल्यानंतर गाडीमध्ये समोर API मुरडे साहेब, चालक भुसिंगे साहेब आणि माझ्या बाजूला PSI साठे साहेब आणि सोबत आमचे अजून 2 गोरक्षक पवन जंजाळ आणि सुरज जाधव, आम्ही असे गाडीत होतो. गाडीतून घटनास्थळावरून त्यांनी निघाली. माझ्यासोबतच्या गोरक्षकांनी साने साहेब विचारले पुढे घेऊन चालले, तर ते 10 मिनिटात त्यांना परत आपण इकडे घेऊन येऊ, त्यांना जास्त ह्या विषयाचा राग आहे किंवा त्यांची भूमिका आक्रमक आहे तर आपण त्यांना बाजूला घेऊ असं त्यांनी सांगितलं. मात्र गाडीत जाताना मुरडे साहेबांनी एकदम आक्रमकपणे, तू माझा व्हिडिओ व्हायरल केला होता, तू आम्हाला कायदा शिकवतो का, तू कोण आम्हाला कायदा शिकवणारा, तुला आज कायदा दाखवतो, तुला कायदा आज दाखवतो आणि असं करताना मला मारहाण सुरू केली. मागे एक चौक्यामध्ये एक प्रकार झाला होता. अवैध पशु वाहतूक करणारं वाहन मुरडे साहेबांनी कारवाई न करता नागरिकांना दमदाटी करून सोडून दिलं होतं. त्या प्रकरणी तो व्हिडिओ माझ्यापर्यंत आला होता. आमच्या सगळ्या गोरक्षकांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केला होता. त्या व्हिडिओला जवळपास 4 ते 5 लोकांनी बघितलं. त्याच्यावरती कमेंट्स आल्या होत्या. या सगळ्यांचा राग त्या मुरडे साहेबांना माझ्यावरती पहिल्यापासून होता आणि काही माझ्या मित्रमंडळींना ते बोललेसुद्धा होते की मी याला असं करेल तसं करेल, माझा व्हिडिओ टाकतो, याचा मी याला बघवून घेईल, असं त्यांच्या मनात होतं. आणि त्या दिवशी मात्र मी त्यांना त्या गाडीत सापडल्यामुळं त्यांनी एकदम आक्रमकपणे मला मारहाण सुरू केली. त्या मारहाणीमध्ये त्यांनी व्हिडिओचा राग होता, प्रचंड शिवीगाळ करत, तू माझा व्हिडिओ कसा काय सोडला, माझी बदनामी झाली, तुला मी आज सोडणार नाही. आणि त्यांचे स्वतःचे पिस्टल काढून ते ताटे साहेब आणि भुसिंगे साहेब त्यांना म्हणतात तू माझ्या छातीत गोळी घाल, मी याचा आज एन्काउंटरच करतो, याने माझी पिस्टल हिसकावली, मला मारण्याचा प्रयत्न केला, याला आज दाखवतो, मी सस्पेंड झालो तरी चालेल आणि याचा आज मी माज जिरवणार, मला काही वर्दीचं हे नाही आणि मी उद्या हर्सूलला जाईल पण याला आज याचा माज जिरवणार आणि गाडी पोलीस स्टेशनला घेऊ नको, गाडी त्या दरी डोंगर का काय ठिकाण त्यांनी म्हणलं त्या ठिकाणी गाडी घे, असं म्हणून त्यांनी एकदम आक्रमकतेने माझ्या डोक्यावर, पाठीवर, नाकावर, डोळ्यावर भयंकर मारहाण त्यांनी मला सुरू केली. आणि पोलीस स्टेशनजवळ जाईपर्यंत हा सगळा प्रकार सुरूच होता. पोलीस स्टेशनजवळ गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या त्या ड्रायव्हरला ते आदेशित करीत होते, तू गाडी पोलीस स्टेशनला घेऊ नको, गाडी तू त्या डोंगर दरीला घे, याचा आज एन्काउंटरच करतो, याने असं केलं, याने तसं केलं, माझी बदनामी केली. भुसिंगे साहेब आणि चाटे साहेबांनी त्यांना साहेब तुम्ही शांत व्हा म्हणून गाडी पोलीस स्टेशनला घेतली. मात्र पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सुद्धा त्यांनी मला कॅमेरा नसलेल्या रूममध्ये मला घेऊन गेले, मला खाली बसवलं, माझ्या पायावर उभा राहिलेत, मला मारहाण केली, माझे केस पकडून मला लाताबुक्क्याने मारलं. माझ्यासोबतच्या दोघांना पण त्यांनी मारहाण केली. त्यांनी स्वतःच्या पायाने त्या पवनच्या, सूरजच्या पायावरती उभा राहिले, पाय एकदम चिरड्यासारखे केलेत, मला येऊन लाता मारल्यात आणि माझ्यासमोर बसून त्यांचा बूट काढून माझ्या जे जुन्या जखमा होत्या पाठीवरती त्याच्यावरती बुटाने वार केले. त्याचा शर्टावरती त्यांच्या बुटाचे निशाण आहेत, ते माझ्या शर्टावरती अजून पण तसेच आहेत आणि चांगल्या प्रकारे म्हटले त्याचे फोटो पण मी तुम्हाला पाठवलेत. त्याच्यामध्ये हे सगळं झाल्यानंतर त्यांनी स्वतःची पिस्टल काढली आणि माझी फिर्याद घ्या, याने माझं पिस्टल ओढली, मला मारण्याचा प्रयत्न केला, मला मारलं, याला दाखवतोच आज. आणि सगळ्या लोकांनी मिळून त्यांच्या पिस्टलवरती माझे बोटाचे ठसे घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांनी मला जाम धरलं, मी हाताच्या मुठी घट्ट धरल्या होत्या आणि तरीसुद्धा त्यांनी बळजबरीने माझे त्या पिस्टलवरती बोटं घेतलेत आणि रुमाल गुंडवरती पिस्टल ठेवली आणि फिर्याद लिहा, याची मी फिर्याद देतो आणि असं शिवीगाळ करत, आई बहिणीने शिवीगाळ करत मारहाण तर त्यांनी भरपूर केली. तुला दाखवतो, तुझा PCR घेतो, तुझा तपास पण माझ्याकडे राहील, तू लईच गोरक्षक झाला का, तुला दाखवतो आणि तू काय संघाचं काम करतो का, तुझ्या काय ओळखी आहेत मी ते बघतो, सांग कोणाला फडणवीसला सांगायचं सांग, कर लाईव्ह कर, शिंदेला सांग, फडणवीसला सांग, मला बघू दे. जय श्रीराम, जय गोमाता. फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीमध्ये वारंवार गोवंश हत्या व गोवंश तस्करी सुरू होती, याची वारंवार आम्ही माहिती देत होतो. वारंवार पोलिसांना याविषयी कारवाई करण्याचे निवेदनपत्र जिल्हाभर आम्ही देत होतो. या सगळ्यांचा राग मनात धरून आज कारवाईमध्ये ज्यावेळेस पोलिसांची मदत 2 तास मिळाली नाही त्यावेळेस पोलिसांना आम्ही प्रश्न उत्तर केलेत. या सर्व गोष्टीचा राग मनात धरून व मागे झालेल्या कारवाया तसेच API मुरडे साहेबांचा सोशल मीडियावरती गाडीवरती कारवाई करता सोडून दिलेला व्हिडिओचा राग मनात धरून आम्हाला गाडीमध्ये दाबून पोलीस स्टेशनवर येईपर्यंत बेदम मारहाण केली, ज्यामध्ये शिवीगाळ वगैरे भयंकर न सांगता येणारी अशी शिवीगाळ त्यांनी केली. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आमच्या पायावर पाय देणं, मला जे जखमा झालेल्या होत्या त्या जखमावरती त्यांनी बुटाने मारहाण केली. तसेच
माझ्यासोबतचे दोन्ही गोरक्षक यांना सुद्धा त्यांनी जब्बर चांगली मारहाण केली आणि आमचे पार बोटं ओढणं, माझ्या झालेल्या जखमावरती बुटाने मारणं, असा बराचसा अनुचित प्रकार या ठिकाणी यांनी केलेला आहे. म्हणजे कायद्याचा धाक कसा यांना तर नाही, पण कायद्याचं पालन करण्यासाठी गोरक्षक समोर येत आहे. त्यांना सुद्धा स्वतः पोलिसच त्यांचे दुश्मन बनून गोरक्षकांनाच मारहाण करण्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे. तरी माझा सर्व भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट प्रशासनामध्ये तीव्र निषेध असेल. जय श्रीराम, जय गोमाता.